लोकसभा निवडणुकीत शिंदे विरुद्ध ठाकरे हा जो लढा आहे तो कोणत्या पद्धतीनं कसा होईल यावर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे अशा काही जागा आहेत, असे काही मतदारसंघ आहेत. त्या मतदारसंघात ही लढाई फक्त निवडणूक जिंकण्यापुरती मर्यादित नाही, तर स्वतःचा स्वाभिमान, अभिमानावर ही गोष्ट आलेली आहे आणि स्वतःचा एक मतदार वर्ग जो आहे, स्वतःचा एक जो तयार केलेला एक आपला औरा आहे, तो औरा जपण्याचं काम या निवडणुकीतून केलं जाणार आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये जर पहिलं नाव आपल्याला घ्यायचं असेल तर ते सगळ्यात मोठं नाव येतं नारायण राणे. आता नारायण राणे यांचं जर आपण काही वर्षांपासूनचा इतिहास पाहिला तर निश्चितच काही गोष्टी आपल्या समोर येतात. पण विशेष म्हणजे 2-2.5 वर्षापासून किंवा या 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या मुलांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेवर टीका केली आहे, विशेष करून या 2.5 वर्षाच्या काळात, ती टीका पाहता कुठेतरी ठाकरे घराण्याला ती झोंबणारी होती. अशामध्ये त्यांना प्रत्युत्तर कसं द्यायचं, त्यांचा जो लढा आहे, त्यांना कसं हरवायचं या संदर्भात ठाकरेंनी किंवा ठाकरे गटातील जे काही उमेदवार आहेत, जे काही नेते आहेत, त्यांनी एक प्लॅनिंग केलेली होती असे बोलल्यात जात होतं. पण आता रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून किरण सामंत हे इच्छुक होते. अर्थात त्यांना तिकीट देण्यात येईल की नाही याबद्दल बरीच चर्चा झाली. पण या ठिकाणी संजय राऊत एकदा बोलले होते की आम्हाला उमेदवार म्हणून, आमच्या विरोधातला उमेदवार म्हणून राणे घराण्यातलाच कोणीतरी पाहिजे, विशेष म्हणजे नारायण राणेच पाहिजे. आता हे सगळं जर पाहिलं, हे जे काही राजकीय वातावरण तापलेलं होतं, अशा परिस्थितीत म्हणजे राज्यसभेचा संदर्भ घेतला तर राज्यसभेवर अगोदर नारायण राणे होते, पण अशोक चव्हाण गेल्यानंतर त्यांना संधी मिळाली नाही आणि लोकसभेला त्यांना संधी देण्यात येईल अशी चर्चा होती आणि त्यांना संधी मिळाली. पण आता इथला जो आपण अगोदरचा काही इतिहास पाहिला, 2 निवडणुकांचा जर इतिहास पाहिला, तर इथं विनायक राऊत हेच मोठे बाजी मारणारे ठरलेले आहेत. अर्थात शिवसेनेत फूट पडली आहे, त्यामुळं त्यांच्या बाजूनं किती लोक राहतील आणि विरोधी बाजूला किती मतं राहतील याबद्दल काहीही स्पष्ट सांगता येत नसलं तरी गद्दार हे एक फॅक्टर पुढे टाकून हे एक प्रचाराचा मुद्दा उपस्थित करून ते निश्चितच आपल्या बाजूनं मतं वळवतील. विशेष म्हणजे राऊत यांचा जर विचार केला तर कोकणात त्यांचं एक चांगलं वरदहस्त आहे. गावासोबत त्यांनी आपलं जे नातं आहे ते सदृढ ठेवलेलं आहे आणि याचा निश्चितच फायदा या निवडणुकीत मिळू शकतो. तर दुसरीकडे नारायण राणे यांचंही कोकणात चांगलं वर्चस्व आहे, कोकणामध्ये संघटन चांगलं आहे. तिथलं जर विधानसभेच्या निवडणुकीचा संदर्भात विचार केला तर त्यांची ताकद वेळोवेळी पाहायला मिळाली आहे. पण आता ही जी लढत होणार आहे ती अर्थातच सोपी नसणार आहे. या सगळ्या निवडणुकीत तिसरा एक महत्त्वाचा फॅक्टर पुढे येतो, तो म्हणजे राज ठाकरे. आता राज ठाकरे यांनी कोकणासंदर्भात पर्यटन असेल किंवा इथले जे खनिज कामं असतील, कंपन्या असतील, या संदर्भात नेहमीच आवाज उठवला आहे. आणि नारायण राणे यांचं जर आपण वक्तव्य पाहिली म्हणजे अलीकडचे जर वक्तव्य पाहिली तर ते उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे हे शिवसेनेचे खरे वारसदार आहे असंही त्यांचा एक म्हणण्याचा ओत असतो. दुसरीकडं ज्या पद्धतीनं अमित शहा यांच्यासोबत बैठका झाल्यानंतर महायुतीला समर्थन देण्याची गोष्ट ही राज ठाकरे यांनी केली आहे आणि अर्थात त्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आहे आणि त्यांची पहिली सभा जी आहे ती कोकणात होती आहे नारायण राणे यांच्यासाठी अशी एक चर्चा आहे. आता नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे जी काही सभा घेणार आहे त्या सभेमध्ये नेमकं काय समीकरण तयार होतं, जे मतदार आपल्याकडे येतात, जे सभा ऐकायला लोक येतात, ते लोक खरोखरच मतामध्ये परिवर्तित करण्यात यंदा तरी राज ठाकरे यशस्वी होतील का? आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचं जे समीकरण आहे, राजकीय समीकरण आहे, या समीकरणात पुन्हा एकदा विनायक राऊत हॅट्रिक मारतील की राणे घराण्यात हे पद इथलं खासदार नारायण राणे होतील? या संदर्भात तुमची काय भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.